यश, पटेल नावाच्या एकाच वेंडरला फ्रिक्वेंटली टेंडर मिळत आले आणि इथेच कुठेतरी पाणी मुरतंय. पटेलची काय गडबड आहे ती फाइंड आउट करायलाच हवी. बाहेरून येतोय आवाज समीर. चल. अरे ही आहे यश, डबेवाली. इथे काय कर, विचारतो ना मी तुला. कप दरवाजा बंद कर. का? अरे तिने बघितलं तर 50 प्रश्न विचारेल परत. मग आता तू बस तिकडे बस. अरे यार, तू काय काय करायला लागतो. इथेच थांबा, मी आले. सर, तुम्ही आज तर संडे ना, ऑफिसला? ते बॉस च काम होतं थोडं महत्वाचं, म्हणून आम्ही आज आलो होतो. पण तू आज इथे कशी काय? मी ते हाय हाय माय लिटिल डार्लिंग, हाऊ आर यू? कशी आहे तू? मी बरी आहे. बरी. सॉरी सर. नाही, इट्स ओके. फ्रेंड, तुला सुट्टी नाही, आईला सुट्टी आहे. आम्ही कुठे कुठे जाणार आहे? चौपाटीला जाणार आहे, बीचवर जाणार आहे, आईस्क्रीम खाणार आहे, हॉटेलमध्ये जाणार आहे. तू पण चल ना आमच्या बरोबर. बरी. बरी, अगं मी खरंच आलो असतो, पण आमचे बॉस आहेत ना, त्यांचं खूप महत्वाचं काम आहे, म्हणून तर आज मला सुट्टीच्या दिवशी यावं लागलंय. तुझे बॉस खूप खडूस आहे का? थोडेसे खडूस आहे, बाकी ठीक आहे. सॉरी सर, तुम्हाला डिस्टर्ब केलं. बरी, चल तू. बॉस काका इकडे या ना. प्लीज फ्रेंडला सुट्टी द्या ना. सुट्टी देऊ? ठीक आहे, देतो. एन्जॉय करा. पण मी काय म्हणतो, मी पण सुट्टी घेतो ना. आपण एक काम करू, चौघं मिळून खूप एन्जॉय करू. चालेल? तुम्ही कुठे बसणार? रिक्षामध्ये तर 3च जण बसतात. अरे बापरे, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. ठीक आहे, मग मी एक काम करतो, मी नाही येत तुमच्या बरोबर, मी इथेच थांबतो. तू जा, तुझ्या फ्रेंडला घेऊन मस्तपैकी एन्जॉय करा. ओके? नाही सर, खरंच खूप महत्वाची कामं राहिली आहेत. अरे ठीक आहे रे यश, एवढं काय, पेंडिंग कामं करता येतील. तू जा बाबा, मस्तपैकी जा, एन्जॉय करून ये. जा 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 जा. हो सर, परीचं काय, ती काही बोलते. तुमचं जर काही काम असेल तर यशला थांबवून घ्या सर. नेहा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जा, तिघेही मस्तपैकी एन्जॉय करा. काय आहे, लहान मुलांचं मन मोडू नका. आणि इतक्या लहान गोड मुलीचं अजिबात नाही. ओके? सो तुम्ही तिघेही जा आणि मस्त एन्जॉय करा. थँक्यू बॉस काका. युअर वेलकम. थँक्यू सर. सर मी थांबतो सर. अरे जा यश, तू काहीच प्रॉब्लेम नाही. जा जा जा, चला एन्जॉय करा. येस, युअर मोस्ट वेलकम. प्लीज या या या, चला एन्जॉय. यश प्लीज एन्जॉय. बरी, सरांना काही काम असेल म्हणून त्यांनी यशला बोलवलं असेल ना ऑफिसला. तू काय लगेच बाहेर जाऊया, फ्रेंडला घेऊन जाऊ वगैरे, मला हे अजिबात आवडलेलं नाही. हा परी. नाही, इट्स ओके नेहा. ऍक्च्युली तिच्यामुळे आज मी वाचलोय, नाहीतर आज सुट्टीच्या दिवशी पण मला काम करायला लागलं असतं. हाय फाय. तू तिला डोक्यावर नको बसवून ठेवस. आणि हे बघ परी, आता आपण बाहेर चाललो ना, मग अजिबात गोड खायचं नाही आणि पैसे जास्त खर्च करायचे नाही, कळलं? नेहा, तुम्ही दोघी पुढे वा, मी आलोच. हा, आलोच. चल बाय. समीर, पैसे दे.
हा? पैसे दे, पैसे मला. कसले पैसे? अरे पैसे, सुट्टे पैसे, कॅश दे. त्या दोघी बाहेर थांबल्यात, दे. मला एक सांग, बॉस कोण आहे रे? तू आहेस. नाही नाही नाही, या करोडोंच्या कंपनीचा खरा बॉस कोण आहे? अरे मी आहे, पण मी आजपर्यंत कधी खिशात पैसे ठेवले आहेत का? कधी गरजच नाही पडली. आता त्या दोघी मला कुठे कुठे घेऊन जातील. लोकल मार्केट, छोटी छोटी दुकानं. ते रिक्षावाल्याला कॅश द्यावी लागते बॉस. क्रेडिट कार्ड नाही चालत तिकडे, आणि त्याला पत्ता सांगावा लागतो कुठे कसं जायचंय ते. तुला काय कळणार म्हणा, तू पैसे दे. काय वेळ आणली डबे आणि पैसे पैसे दे करून आपला मागे लागलाय माझ्या. प्यार हमें हॅलो, रिलॅक्स. मैत्रीण आहे ती माझी. हा ठीक आहे ना मग. दोस्ती हमें किस मोड पे ले आई. हे 100, हे 200, हे 500, तेरा आगे जाने क्या होगा. ओ हिरो थांबा जरा, 50-60 सुट्टी घेऊन जा. घ्या बघू जरा. ओके. अरे यश, अरे 005 005 अंबर सोसायटी, अंबर सोसायटी, शेलारपाडा, शेलारपाडा, ठाणे वेस्ट. हा 005 अंबर सोसायटी, ठाणे वेस्ट. चल 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 पटपट आवर आता. हे बघ तुझे बुक्स इथेच आहे. आई मी आता पाठ करते, आता मला डिस्टर्ब करू नकोस. टीचरनी सांगितलंय पत्ता पाठ करून यायचं. कर, नाही करत टेस्ट. जर मी कुठे हरवले तर पत्ता माहित पाहिजे ना. एवढ्या गोड मुलीला मी हरवू देईन का? थांब, मी इंजेक्शन आणते. एक मिनिट. ये राजा, कम. ये बाळा. अंबर सोसायटी, ठाणे वेस्ट. 005 अंबर सोसायटी, ठाणे वेस्ट. अंबर सोसायटी, ठाणे वेस्ट. अंबर सोसायटी, ठाणे वेस्ट. रोज रोज काय रडते गाई? इथंच इंजेक्शन आहे, स्ट्रॉंगेस्ट ना. चल निघूया बाळा. निघूया. चल पटपट. चल चल चल. का? हो पटेल भाई, बरेच बिझनेस आहेत तुमचे. हा म्हणजे आहेत, थोडे छोटे मोठे बिझनेस आहेत. अरे छोटे मोठे काय चेष्टा करता काय गरीबाची? बघा ना सर, म्हणजे सगळीच कॉन्ट्रॅक्ट यांना मिळतात. अगदी इंटिरियरचं म्हणू नका, फर्निचरचं म्हणू नका, केटरिंग, पेपर्स, पाणी सुद्धा. हे सगळे बिझनेस कच्च्या रिसीट्सवर करता तुम्ही. गोंधळ होत असेल नाही बराच? हो ना, होतो गोंधळ ना, होतो, बराच गोंधळ होतो. दिसतोय तो चेहऱ्यावर गोंधळ. काय हो, या घारतोंडेंचा असा घामतोंडे का झालाय? अरे होणारच ना रे. सर नव्हते ना तेव्हा याच राज्य चालायचं. काहीतरी झोल करून ठेवला असणार. पकडले जाऊ ना तर म्हणून घाबरलाय. हे जे झालेलं आहे कच्चा चिठा, त्यात तर सरांनी तुम्हाला सांगितलं, तेवढं लक्षात ठेवा. कारण सर जेव्हा बोलायचे गप्प होतात तेव्हा मी बोलतो, आणि मग मी जर बोललो ना तर मग घारतोंडीसारखा रुमाल घेऊन तुम्हाला फिरायला लागेल. राईट? सो ही फाईल, हे जे आहे हे सगळे इथून पुढे बंद झालं पाहिजे. राईट? आता बाकी सर तुम्हाला सांगतील काय करायचं. तुम्हाला लक्षात येत आहे ना मी काय सांगतोय ते? आपलं बोलणं झालंय, बाहेर कोणाला सांगायचं नाही. व्हेरी गुड. या तुम्ही आता. पाणी खूप खोलवर मुरलंय समीर. मुळापर्यंत जाऊन खोदावं लागणार आहे तर खरं काय ते बाहेर येईल. राईट.
आता लक्षात आलं त्या घरतोंडेला मी का चान्स दिला. लक्ष ठेव त्याच्यावर. एनिवेज, समीर, त्या नेहाच्या ऍडव्हान्स सॅलरी बद्दल काय स्टेटस आहे? लगेच चेक करतो. गारतोंडे जरा आत या. सर बोलावलात? आपल्या ज्या एम्प्लॉई आहेत नेहा कामत, त्यांना ऍडव्हान्स सॅलरी हवी आहे. पण सर, पण किंतु परंतु अशा कुठल्याच शब्दांची गरज नाहीये. त्यांना ऍडव्हान्स सॅलरी हवी आहे आणि मोठ्या सरांनी त्यांची रिक्वेस्ट अप्रूव्ह केली आहे. काही प्रॉब्लेम आहे? ताबडतोब प्रोसिजर करा. या तुम्ही. हो सर, हो सर. न्या मॅडम, तुम्हाला घारतोंडे सरांनी बोलवलंय. मला आले. मी कमी सर. सर तुम्ही बोलवलं? हो, तुम्हाला ऍडव्हान्स सॅलरी हवी असं सांगितलं सरांनी. हो सर, थोडी गरज आहे सर. प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? सर म्हणजे नोटीस आली आहे सर बँकेची. नोटीस? सर कर्ज नाही फेडलं तर माझ्या घरावर जप्ती येऊ शकते. अरे बापरे, जप्ती? अहो मग कठीण होईल सगळं, अवघडच होईल की. मग आता पुढे? पुढे काय सर, लोन फेडलं तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर. अच्छा, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यासाठी सर पैशांची गरज आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नेहा कामत कोण आहे? आता प्रॉब्लेम वाढणार. नाही सर, म्हणजे मला ऍडव्हान्स सॅलरी मिळाली तर सर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर माझा. ते बघू नंतर. तुम्ही या. सर मला ऍडव्हान्स सॅलरी मिळेल ना सर? हो, तुम्ही या आता. ओके सर. सर नेहा, अरे सर आत्ताच इथे होती, कुठे गेली? मी पाहते सर. नेहा कामत. नेहा, सर विचारतायत तुझ्याबद्दल. विल टेक दिस डील. आजोबा, आजोबा इथे काय करतात? अरे हो की खरं. जग्गू इथे काय करतोय? तेच आता विचारलं ना मी की आजोबा इथे काय करताय. मला नाही माहित. अरे नाही माहिती यार, तू दोस्तावर थोडा विश्वास ठेव ना. हे असं आहे, दोस्त ना. बस बस नौटंकी. थेट नेहाशी बोलतायत म्हणजे काहीतरी ठरवून आलेत समीर. यार तू माझ्याकडे असं काय बघतोय? यार मला खरंच माहिती नाही ते का आले तिथे आणि नेहाशी का बोलतायत. तू नेहा कामत का? हो सर. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे सर? नाही प्रॉब्लेम नाही. हा तुझा डबा. नेहाचा डबा? अरे परत माझ्याकडे. अरे ए यश. सर पण माझा डबा तुमच्याकडे कसा? या यशमुळे. काय रे यश, गाडी विसरला होता ना? बरं झालं नाव तुझं त्याच्यावर कळलं तरी की डबा कोणाचा आहे. नाही तर कळलंच नसतं ना डबा कोणाचा आहे ते. सर हा यश असाच वेंद्रा. कुठल्या गोष्टी कुठे ठेवायच्या ना हे त्याला कळत नाही. साधा डेस्क लावता येत नाही सर. हा डबा पण असाच विसरला असेल.
हा बरोबर आहे, हाच विसरला होता. नेहा, तुझा डबा मिळाला ना तुला, जाऊ दे ना आता. एक मिनिट, हा डबा तुझ्यामुळे नाही मिळालाय, हा डबा सरांमुळे मिळाला. सर थँक्यू सो मच. आणि सर सॉरी तुम्हाला त्रास झाला असेल. हो खरंच, सरांमुळे मिळाला डबा. थँक्यू सर. इट्स ओके, पुढच्या वेळेला असं करू नकोस, कळलं ना. सर मी अशी वेळच येऊ देणार नाही सर. पण सर ह्या डब्यासाठी तुम्ही इतक्या लांबून आला? नाही नाही, मला दुसरी कामं आहेत, पण डब्याची किंमत कळते मला. म्हणजे बाकीच्यांसाठी नुसता डबा असेल, पण काय लोकांच्या आठवणी जोडलेल्या असतात ना डब्याशी, काय बरोबर ना. हेच सर, हेच मी ह्याला सांगत होते. मग जे तुमच्या लक्षात आलं ते ह्याला नाही कळलं. अगदी बरोबर आहे, कळलं असतं तर विसरलं असतं का. काय रे सर, तू मला केबिन मध्ये येऊन भेट, माझं काम आहे तुझ्याकडे. शुअर सर. थँक्यू गणपती बाप्पा, हा डबा मिळाला. सर किती चांगलेत ना यश. हो ना, खूप चांगले आहेत सर. रिक्षा 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 रे रिक्षा 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 हो या. ओके, एकेकाचा लक असतं रे. चला दादा, आणि जरा सावकाश जाऊ द्या. परत तुम्हीच काय? अरे तुम्ही हो दादा तुम्ही एकदम बेस्ट झालं की. त्यात काय बेस्ट झालं, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही सावकाश चालवा, फास्ट नको. बघा ताई कसं बोलतेत बघा. यश तू शांत हो. दादा हो चालवा तुम्ही फास्ट. तू काय सांगतेस नेहा त्यांना, फास्ट काय चालवा, ओ सावकाश चालवा. अहो मॅडम काय टेन्शन घेऊ नका, माझ्या दिमागा नाही ना, मी बरोबर गाडी चालवतो. मॅडम एक विचारू का? हा विचारा. हे कुठे भेटले तुम्हाला? हेलिकॉप्टर मध्ये. अहो काय मॅडम, गरीबात चेष्टा करायला लागलाय जावी. अहो खरं सांगतेय, हेलिकॉप्टर मध्ये भेटले. स्वतःच आहे का? हो. म्हणजे आमच्या सरांचे. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग एव्हरीवन. कारतोंडे यांची सुट्टी आहे का? कारतोंडे, आपण स्टाफला फुकटचा पगार देतोय का? काय बोलणार मॅडम, सर ऑफिसला यायला लागले तेव्हापासून काही चालतच नाही माझं आता. तुमचं चालत नसेल, माझं चालतं. मी बोलते तुमच्या सरांशी. गेट बॅक टू युअर वर्क. थँक्यू मॅम. काय मग कसं काय वाटलं घर? खूपच छान आहे. इथे राहणार कोण, आपणच? हो हो. बर, आम्ही आता या जागेतनं दुसरीकडे शिफ्ट होतोय, त्यामुळे हे घर आम्ही भाड्याने देतोय. भाडं महिन्याला 20,000. एकत्र 12 महिन्याचं दिलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग डिपॉझिट 1,00,000 रुपये आणि महिन्याला भाडं दिलं तरी चालेल. अरे बापरे, एवढं भाडं मला नाही परवडणार. तुम्हाला जमेल तसं.
अग्रीमेंट करून टाकूया. मी कळवते तुम्हाला. बर. मस्त ना, फक्त 20,000. फक्त 20,000. 20,000. ओ हा, 20,000. काही ना मनाला येईल ते बोलतात. 20,000 काय, मलाही लक्षात नाही आलं. नाही परवडणार. दुसरं बघूया. हो, व्हॉट अ सरप्राईज. सीमा काकू, व्हॉट अ सरप्राईज. आज तुम्ही ऑफिसला. समीर, मी किती वेळा सांगितलं तुला, डोंट कॉल मी काकू, कॉल मी सिमी. ओके ओके सिमी. यश कुठे आहे? यश एका मीटिंग साठी बाहेर गेलाय. येईल थोड्या वेळात. पण आज तुम्ही ऑफिसला अचानक सहजच ना? ऑफकोर्स. ओके. म्हटलं बरेच दिवस झाले ऑफिसमध्ये आले नाहीये, जाऊन येऊया. ग्रेट. मग प्लीज हॅव अ सीट. काही चहा कॉफी घेणार सांगू? नो थँक्स. समीर, हे आपले घारतोंडे आहेत ना? हो. त्यांना 1 करोडची ऍडव्हान्स सॅलरी हवी आहे. त्यांना खरंच खूप गरज आहे त्याची. आणि तुला तर माहितीच आहे, आपले एम्प्लॉईज हे आपले फॅमिली मेंबर्स असतात, राईट? आणि त्यांना आपण मदत केलीच पाहिजे, करेक्ट? ओके काकू. सिमी, पण मला वाटतं एकदा घारतोंड्यांच्या बाबतीत यश आणि घारतोंडे, तुमचं काम झालं. थँक्यू मॅम. मेन्शन नॉट. ओके देन, मी जरा आपल्या इतर एम्प्लॉईज, आय एम सॉरी, आपल्या इतर फॅमिली मेंबर्सना भेटून येते. आलेच मी. घारतोंडे. आलो 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 मॅडम. नेहा जी, या आत या. प्लीज प्लीज कम. या बसा ना, बसा. प्लीज बी कम्फर्टेबल. पाणी वगैरे काही घेणार? नाही, काही नाही. तुम्हाला घर शोधायला त्रास नाही ना झाला? नाही, सापडलं. मी ऍक्च्युली निघणारच होतो, पण तुम्ही येत आहे म्हटल्यानंतर मग थांबलो. म्हटलं तुम्ही घर बघून ठेवलं असेल नसेल काय, उद्या अचानक प्रसंग उडवल्यानंतर ऐनवेळी कुठे जाणार ना. म्हणजे पदरात एक मूल असताना या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं तेवढं सोपं नाहीये. कित्येक केसेस बघितल्यात मी, म्हणून. पण तुम्ही काळजी करू नका, मला अगदी घरच्यासारखं समजा. बिनदिक्कत कधीही कॉल करा, कुठल्याही छोट्या मोठ्या कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये. आपण ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. परांजपेचा शब्द. खर तर तुमचे आभार कसे मानू कळत नाहीये मला. का बरं? मी तुम्हाला लग्नाला नकार दिला तरी तुम्ही मला एवढी मदत करताय. नेहाजी, तुम्ही अजून मला नीट ओळखलेलं दिसत नाही. मी तो विषय कधीच सोडला. आणि मदतीचं म्हणत असाल तर माणसाने अधूनमधून माणूस म्हणून जगलं पाहिजे, नाही का? तुम्ही पण आलात का? या या या. बसा ना, बसा. थँक्यू. प्लीज. ऍक्च्युली आम्ही यांच्यासाठी पण घर शोधतोय, सो म्हणून आम्ही एकत्रच आलो. ओ नेहाजी, तुम्ही एकदा घर बघून घ्या ना. हा हॉल आहे, आतमध्ये किचन आहे आणि बेडरूम. आणि हो, भाड्याची चिंता करू नका, सगळं मॅनेज होईल.
कसं वाटलं घर? छान आहे. मला वाटतं नेहा, तुला कदाचित ऑफिसमधून ट्रॅव्हल करायला हे थोडं लांब पडेल. म्हणजे दिस व्हॉट आय फील. फायनल कॉल इज युअर्स. हो ऍक्च्युली लांब तर पडेल. नेहाजी, मी काय म्हणतो, तुम्ही नीट विचार करून सांगा. आपल्याला घाई काहीच नाहीये. हो, सांगतो आम्ही विचार करून. येते. ओके. या घारतोंडे, मी विचार केला बरं का तुमच्या ऍडव्हान्स सॅलरी बद्दल. किती हवी तुम्हाला? 1 कोटी, राईट? हो सर. कशासाठी हवे तुम्हाला 1 कोटी? मला त्याचं कारण द्या, मी ताबडतोब तुमची ऍडव्हान्स सॅलरी अरेंज करतो. सांगताय ना घारतोंडे? हो, ते पाण्याच्या बाटल्या विकत घेण्यासाठी हवेत सर. पाणी? 1 करोड पाणी विकत घेण्यासाठी? इतकं पाणी पिता तुम्ही? का 1 करोड रुपयाच्या पाण्याचा तुम्हाला व्यवसाय वगैरे करायचा आहे? अहो काय सांगा ना, तुमची ऍडव्हान्स सॅलरी द्यायची आहे मला तुम्हाला. तुम्ही एक काम करता का, तुम्ही जरा पाणी प्या. ते घ्या घ्या, पाणी प्या. घ्या. कशासाठी हवेत तुम्हाला 1 करोड रुपये? नोटीस आली आहे सर बँकेची. कर्ज नाही फेडलं तर माझ्या घरावर जप्ती येऊ शकते. लोन फेडलं तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर. सर, घर विकत घेण्यासाठी मला पैसे हवेत सर. घर विकत घ्यायचंय? हो. अभिनंदन. क्या बात है. घर विकत घ्यायला 1 करोड रुपये हवेत, बरोबर? ठीक आहे, फर्स्ट क्लास. मग पेपर्स आणा, माझ्याकडे पेपर सबमिट करा. मी ताबडतोब प्रोसिजर पूर्ण करतो आणि तुम्हाला 1 करोड रुपये ऍडव्हान्स सॅलरी देतो. अहो, कंपनीला दाखवायला काहीतरी लागेल ना. आता एवढी वर्ष तुम्ही काम करता, तुम्हाला माहित नाही होय? 1 करोड रुपये हवेत ना. घराचे पेपर सबमिट करा, ऍडव्हान्स सॅलरी घेऊन जा. हो सर. तुमचं पाणी पळालं. क्या बात है यार यश, काय आयडिया दिलीस तू. बॉस. आई, तू एकटेच काम करतोस ना? तुला बॅड अंकल येऊन बोलतात ना? आणि काल मला दुपारी ओजस म्हणलेलं की तू आमच्या सोबत खेळू नको. त्याच्या आईने सांगितलं की पैसे न दिले तर घराबाहेर काढून टाकतील. पण आई, मला इकडेच राहायचंय म्हणून मी पण काम करते. मला तुला हेल्प करायची. बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाहीये? तुला काम करून पैसे कमवावे लागतील अशी वेळ मी नाही येऊ देणार तुझ्यावर परी. तू असं लहान आहेस. तू अभ्यास करायचा, छान खेळायचं. हे पैशाचं टेन्शन तू नको घेऊस बाळा. तुझी आई आहे ना, हो ना? मग मी सगळं नीट करीन. तू काही काळजी करायची. परी प्लीज, तू पुन्हा अशी नको वागूस परी. तुझ्या अशा वागण्याने मला खरंच खूप त्रास होतो परी. फ्रेंड,
माझ्यामुळे रडली ना आई? डोंट वरी, मी समजावेन तिला, होईल ती शांत. बच्चा, तुझी आई तुझ्यासाठी एवढं काही करत असते, तुझी एवढी काळजी घेते, मग तिला त्रास होईल असं आपण नाही वागायचं आहे ना. आणि तुझी आई तर तुझ्या बरोबर नेहमीच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव परी, मी पण तुझ्या बरोबर नेहमी आहे. काय तुला जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल ना बेटा, फक्त डोळे बंद कर आणि मला आठव. मी नक्की येईन. प्रॉमिस? गॉड प्रॉमिस. परी, परी ये, हे बघ मी कोशिंबीर करून ठेवली आहे, तुला मिक्स करायला आवडतं ना? ये पटकन हे कर, मग मी फोडणी देते. परी, 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 काय ग, मी कधीची हाका मारतीये, लक्ष कुठे ओ का नाही देते? ते आधी कोशिंबीर मिक्स कर आणि मग तुझा डान्स कर. मी नाही करणार. का? तूच सांगितलं ना मी कुठलंच काम करायचं नाही, मी फक्त खेळायचं आणि अभ्यास करायचा, म्हणून मी डान्स करते. मी तुला मगाशी बोलले तर तुला राग आलाय? पण काय ग ठमे, मी तुला अभ्यास करायला सांगितलं, खेळायला सांगितलं, डान्स करायला नाही. अगं आई, उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना, मग आज आमचा डान्स आहे स्टेजवर. ओ, मी विसरलेस ग, सॉरी बाळा, मला तुझी प्रॅक्टिस घेता नाही आली. पण सीमा काकूने घेतली ना? हो घेतली, आणि मला सगळे स्टेप सुद्धा येतात. मग ठीक आहे. आई, तू बंडू काका झालीस का? म्हणजे बंडू काका विसरता ना, तसं तू पण विसरलीस. असं नाही बोलू. चल तू डान्स कर, मी बघते. चल दाखव. मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी.